मतदाता द्वारा अपना प्रत्याशी चुनने के 45 डेज के भीतर माननीय उच्च न्यायालय में चुनाव याचिका दायर न की जाए और फिर वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है। भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार मतदान चोरी झाली आहे असं म्हणणं संविधानाचा अपमान नाहीये का, संविधानाचं उल्लंघन नाहीये का? तर जाणून घेऊ। राज्यघटनेत आर्टिकल 326 हा प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान देण्याचा अधिकार देतो। हा घटनात्मक अधिकार आहे। आर्टिकल 19 सब क्लॉज 1 अंतर्गत अभिव्यक्तीचा अधिकार आहे आणि अभिव्यक्ती म्हणजेच मत देणे, ओपिनियन देण्याचा अधिकार आहे। हाही मूलभूत अधिकार आहे। तसंच लोकप्रतिनिधी कायदा 1950 अंतर्गत भारतीय नागरिकांना कायद्याने मत देण्याचा अधिकार आहे। घटनात्मक, कायदेशीर आणि मूलभूत अधिकार आहेत मत देणे, तसंच मत जाणून घेण्याचा अधिकार सुद्धा नागरिकांना आहे असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आर्टिकल 19 सब क्लॉज 1 संदर्भात। यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय नागरिकाला आपलं मत कुणाला पडलंय, आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही, आपण टाकलेलं मत हे व्हॅलिड कसं काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार हे नागरिकांना आहे। आणि याबद्दल प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी सुद्धा आहे की याबद्दलची क्लॅरिटी देणे की खरंच मतदानाचं कुठेही उल्लंघन झालं नाही, त्याचा गैरवापर झाला नाही याची माहिती देणं ही जबाबदारी घटनात्मक संस्था म्हणून निवडणूक आयोगाची सुद्धा आहे।